राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी नवीन उपक्रम जाहीर केला आहे। राज्य सरकार आता व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर बिबट्या प्रकल्प राबवणार आहे, ज्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक प्राणी संग्रहालय तयार केली जातील। राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्राणी संग्रहालय म्हणजे बायोलॉजिकल म्युझियम उभारली जाणार असल्याची घोषणा नागपुरात वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे। या संग्रहालयांमध्ये बिबट्यासह इतर वन्यजीवांचं वर्तन, संवर्धन आणि व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध असेल। आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली ही संग्रहालय वन विभागाच्या प्रमुख संशोधन केंद्रांशी जोडली जाणार आहे। मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सरकारने 500 फूट रुंद बांबू कुंपण योजना सुरू करण्याचाही निर्णय घेतलाय। त्यामुळे शेत किंवा ग्रामीण भागात भटकून येणाऱ्या बिबट्यांचा प्रवेश रोखता येईल। या उपक्रमामुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांची सुरक्षा वाढेल, तसंच संघर्षाच्या घटनांमध्ये घट होण्याची शक्यता आहे। राज्यात बिबट्यांची संख्या 5000 वरून 6000 पर्यंत वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या संवर्धन आणि स्थलांतरणासाठी विशेष धोरण तयार केले जात आहे। पुणे आणि ऑरेंज सिटी केंद्र यांना बिबट व्यवस्थापनाचं विशेष प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित केलं जाणार आहे, जिथे तज्ञ पथकं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानव आणि वन्यजीव संघर्ष हाताळण्याचं प्रशिक्षण देतील। वन्यजीव संरक्षण, वैज्ञानिक व्यवस्थापन आणि ग्रामीण भागातील सुरक्षा यांना बळकटी देण्याच्या दिशेने सरकारची ही नवी धोरणात्मक पावलं अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे।